मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना अजूनही त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि यावरती सरकारने सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्यामध्येच त्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळतील, पण अजूनही त्याच्याबद्दलची काही अपडेट आलेली नाही। पण आज सकाळीच दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी महिला व बाल विकास विभागाने लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी दिलेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींची बंपर लॉटरी लागणार आहे। आता नक्की ही बंपर लॉटरी कशी लागणार, तर महिला व बाल विकास विभागाने याच्या संदर्भातील एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी महिला व बाल विकास विभागाकडून राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत दिलासादायक व आनंदाची माहिती जाहीर करण्यात येत असून आज सकाळी या संदर्भातील कार्यवाहीला सुरुवात देखील झालेली आहे। म्हणजेच 27 डिसेंबरच्या सकाळीच लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये केव्हा मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात अगोदर वाटप होणार आणि लाडक्या बहिणींना 1,500 मिळणार की 3,000 एकत्र मिळणार, त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचे पैसे देखील याच हप्त्यामध्ये मिळण्याची शक्यता असल्याची महिला व बाल विकास विभागाने अपडेट दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये लवकरच जमा होणार असून यासोबतच 3,000 रुपये लवकर थेट जमा करण्यात येणार असून गॅस सिलेंडरचे अनुदान 830 रुपयेही एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की नेमकं आमचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे एकत्रित केव्हा जमा होतील। आता या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्षात सुरू झालेला असून यादीत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम थकबाकी रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनी प्रश्न केला होता की आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे जो आमचा मानधन आहे ते केव्हा मिळणार, यावरती महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडम आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली होती। ती म्हणजे लाडक्या बहिणींना 830 रुपये या हप्त्यासोबतच आम्ही देणार आहोत आणि या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ काही जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष सुरू झालेला असून यादीत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सगळ्यात अगोदर लाभ देऊ असं देखील राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं होतं। पण अजूनही या संदर्भात लाडक्या बहिणींना कुठलीही अपडेट पाहायला मिळालेली नाही। पण आज लाडक्या बहिणींची 100% लॉटरी लागणार आहे, कारण बँकिंग प्रणाली व डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून ही सगळी रक्कम टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असून लाभार्थ्यांना कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे आता सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही। म्हणजेच त्यांनी सांगितलंय की लाभार्थी महिलांनी जर त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर त्या लाडक्या बहिणीला दुसरी कुठलीही प्रक्रिया पूर्ण करायची गरज नाही आणि तिला योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये आम्ही देऊ आणि 830 रुपये देखील याच महिन्यामध्ये त्यांच्या खात्यात जमा करू। आता संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केलेली असून लाभ वितरणाच्या तारखा जिल्हा निहाय नियायित केलेल्या आहेत। म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यासाठी आता सेपरेट तारीख घेण्यात आलेली आहे आणि या सेपरेट तारखेलाच महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते सक्रिय ठेवणे व आधार संलग्नता तपासून घेणे आवश्यक केलेलं आहे आणि आशा करतो की प्रत्येक लाडक्या बहिणीने आपली ई-केवायसी प्रक्रिया, त्यानंतर बँकला आधार लिंक हे सगळे काम केलेले असतील। आता या निर्णयामुळे राज्यातील कोट्यावधी महिलांना आर्थिक लाभ आणि आधार मिळालेला असून सणासुदीच्या काळात हा निधी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे। आता तुमच्यासाठी या पानापासून या पेज पासून अत्यंत महत्त्वाची नवीन आज 27 डिसेंबर 2025 रोजीची अपडेट आहे। नक्की महिला व बाल विकास विभागाने काय अपडेट घेतलेली आहे, एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्येक जिल्ह्याला कोणती तारीख दिलेली आहे, या सगळ्या तारखा तुम्हाला या शासन निर्णयामध्ये पाहायला मिळणार आहेत। आता अहिल्यानगर मध्ये 28 डिसेंबर 2025 रोजी हा हप्ता बँकेत जमा करण्यात येणार आहे। मग लाडक्या बहिणींना 1,500 असो किंवा 3,000 असो, मग त्यांना संपूर्ण अहिल्यानगर मध्ये 28 तारखेला 14 तालुक्यांमध्ये हा लाभ वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 29 नोव्हेंबर 2025 रोजी योजनेअंतर्गत एकत्रित 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा करण्यात येतील। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 30 डिसेंबर रोजी योजनेचे सगळे पैसे जमा करण्यात येतील। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये 31 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये आणि 830 रुपये पाठवण्यात येणार आहेत। हे झाले पहिले 4 जिल्हे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर। यामध्ये 2 जानेवारी 2026 ला नवीन वर्षामध्ये हप्ता पाठवण्याचं काम होणार आहे। त्यानंतर सांगलीमध्ये 3 जानेवारी 2026 ला
ला लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत. त्यानंतर रत्नागिरीमध्ये 4 जानेवारी 2026 ला लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ वितरण केला जाईल. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5 जानेवारी 2026 ला लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. त्यानंतर मुंबई शहरामध्ये 28 डिसेंबर 2025 ला आणि मुंबई उपनगरामध्ये 30 डिसेंबर 2025 ला लाडक्या बहिणींना योजनेचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे टोटल लाडक्या बहिणींना 3830 रुपये योजनेअंतर्गत बँकेत जमा करण्यात येतील. त्यानंतर ठाण्यामध्ये 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी योजनेचे पैसे पाठवण्यात येतील. त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये 4 जानेवारी 2026 ला योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये 29 डिसेंबर 2025 ला 3830 रुपये जमा होतील. त्यानंतर नाशिक 31 डिसेंबर 2025 ही सेपरेट तारीख नाशिकला दिलेली आहे. त्यानंतर धुळ्यामध्ये 2 जानेवारी 2026 ला नवीन वर्षात पैसे जमा होतील. त्यानंतर नंदुरबार मध्ये 5 जानेवारी 2026 ला हे पैसे जमा होतील. आता लाडक्या बहिणींनो, या आलेल्या जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कृपया करून प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं आहे. देवाच्या कृपेने तुम्हाला तुमचा हप्ता मिळावं अशीच देवचरणी प्रार्थना आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर लवकरात लवकर तुम्हाला तुमचा हप्ता पोहोच होईल. त्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल होईल आणि आपल्या सरकारपर्यंत व महिला व बाल विकास विभागापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. आता जळगाव मध्ये 28 डिसेंबर 2025 रोजी हप्ता वाटप होण्याची शक्यता आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये 30 डिसेंबर 2025 रोजी पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर जालन्यामध्ये 3 जानेवारी 2026 मध्ये हप्ता मिळण्याची शक्यता आहे. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा सिटी कोड या ठिकाणी टाकायचा आहे. जसं की मी पुण्यामधून आहे, जेणेकरून आमच्या इथे MH12 चालतो. तुमच्या इथे कोणता सिटी कोड आहे प्रत्येकाने कमेंट करा. अहिल्यानगर मधून असाल तर MS16, छत्रपती संभाजीनगर मधून असाल तर तिथला, जालना मधून असाल तर जालना. प्रत्येकाने आपला सिटी कोड कमेंट करायचा आहे, जेणेकरून जर हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला तर त्यांना कळेल की खरंच कोणत्याच जिल्ह्यात अजून एकही रुपया वाटप झालेला नाही आणि लाडक्या बहिणींना आपल्या हप्त्याची या ठिकाणी ओढ लागलेली आहे. जालना 3 जानेवारी सांगितलंय, परभणीला 4 जानेवारीला पैसे मिळतील. त्यानंतर हिंगोलीला 29 डिसेंबर 2025 ला त्यांचा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर नांदेडमध्ये 1 जानेवारी 2026 ला, बीड मध्ये 2 जानेवारी 2026 ला, त्यानंतर पुढील जिल्हा लातूर मध्ये 5 जानेवारी 2026 ला हप्ता मिळण्याची शक्यता आहे. धाराशिव मध्ये 31 डिसेंबर 2025 ला हप्ता मिळण्याची शक्यता आहे. बुलढाण्यामध्ये 28 डिसेंबर 2025 ला हप्ता मिळण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्ये 30 डिसेंबर 2025 ला हप्ता मिळण्याची शक्यता आहे. वाशिम मध्ये 3 जानेवारी 2026 ची तारीख आलेली आहे. अमरावतीमध्ये 1 जानेवारी 2026 ची तारीख दिलेली आहे. यवतमाळमध्ये 4 जानेवारी 2026 ची तारीख दिलेली आहे. वर्ध्यामध्ये 2 जानेवारी 2026 ची तारीख आहे. नागपूरमध्ये 5 जानेवारी 2026 ची तारीख देण्यात आलेली आहे. भंडाऱ्यामध्ये 29 डिसेंबर 2025 आहे. गोंदियामध्ये देखील वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर ची तारीख आहे आणि शेवटचा चंद्रपूर या ठिकाणी 3 जानेवारी आणि गडचिरोलीमध्ये 4 जानेवारीची तारीख आलेली आहे. आणि जर सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर ज्या तुम्हाला दिलेल्या तारखा आहेत या दिलेल्या तारखांच्या मध्येच पैसे मिळतील, किंवा 1 दिवस नंतर किंवा 1 दिवस अगोदर असे तुम्हाला 2 ते 3 दिवसांच्या कालामध्ये व्हिडिओ पोहोचला तर नक्कीच पैसे मिळतील. त्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओ शेअर करा, लाईक केलेला नसेल तर लाईक करा, जेणेकरून व्हिडिओची एंगेजमेंट वाढेल, आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ ट्रेंडिंगला येईल आणि सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर नक्कीच तुम्हाला तुमचा हप्ता लवकर मिळणार आहे. आता प्रत्येक लाभार्थी लाडक्या बहिणीने कमेंट बॉक्स मध्ये आपली पॉवर दाखवायची आहे. लाडक्या बहिणीची काय पॉवर आहे ही कमेंट बॉक्स मध्ये दाखवायची आहे, जेणेकरून त्यांना त्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जागेवर मिळणार आहे.